प्रमोद भाऊ डेरे परतवाडा शहरातलं एक शिवप्रेमी म्हणून नाव आणि निसर्गाचं संगोपन संवर्धनाचा घेतलेला वसा। वाढदिवस असते, आता वाढदिवस म्हटला की आपल्याला माहिती कार्यक्रम त्यातल्या त्या जांभूई अवस म्हणजे जांभूई अवस सकाळपासून लागते श्रावण महिना। पण इतकं असूनही तुम्ही जर तिकडे पाहत असाल तर प्रमोद भाऊच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वृक्षारोपण, नुसतं वृक्षारोपणच नाही वृक्ष संवर्धनही मागच्या वर्षी लावलेले झाडं प्रमोद भाऊच्या वाढदिवसाचे त्या धुऱ्यावर पहिल्यांदा त्या धुऱ्यावरचे झाड दाखवा केवढा झाले तर ते झाडं दिसले तुम्हाला, ते सारे कदंबाचे जे झाडं आहेत या बाजूचे ते प्रमोद भाऊच्या वाढदिवसासाठी लावलेले सर्व झाड आहेत। प्रमोद भाऊच्या वाढदिवसानिमित्त आज कदंबाचे झाडं, कदंबाच्या झाडाचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि त्या ऐतिहासिक महत्त्वा दिवशी परतवाडा शहरातले जेवढे नामांकित व्यावसायिक झाले किंवा जे आपले सुप्रसिद्ध माणसं आहेत, जसा मी आलो म्हणा तर हे सारे लोक आज या परतवाडा शहरातले या ठिकाणी असतात। आणि विशेष साऱ्या गोष्टी या नसूनच यात या गोष्टीचं एक चांगलं संगोपन होते। तर माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रोडे सर आहेत। रोडे सर, वृक्षारोपण आपण पाहतो की कडू बदाम झाले, निंबाची झाडं झाले, उंबर झाले, वड झाले, पिंपळ झाले, ते झाडं आवश्यक आहेत। पण कदंबासारखं एक ऐतिहासिक झाड जे भगवान श्रीकृष्णाला आवडत आहे, कोणा पद्धतीच्या शुभेच्छा आणि कदंब झाडाबद्दल काय सांगू शकाल? थोडक्यात कृपा करून आम्हाला सांगा बा। खरं तर आज वृक्ष संवर्धनासाठी जी पुढाकार घेतला आहे डेरे बंधूंनी, आज प्रमोद डेरेंचा वाढदिवस आहे। एक वाढदिवसाचं निमित्त नाही तर सोबतच या माध्यमातून लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाची जनजागृती व्हावी यासाठी हे वृक्षारोपण केल्या जातं। आपण पाहतो, तुम्ही मागच्या वेळेनं तुमच्याही हस्ते एक वृक्ष लावल्या गेलं डेरेंच्याच वाढदिवसाच्या औचित्यावर, पंकज डेरेंच्या वाढदिवसा। आज सुद्धा वृक्षारोपणाचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। खरं तर आपण पाहतो की जे भारतीय वृक्ष आहेत, जे औषधी झाडं आहेत, हे जगवल्या गेल्या पाहिजे आणि ते जगवण्याचं काम या ठिकाणी केल्या जात आहे। कदम हे एक राष्ट्रीय फूल की वृक्ष म्हणून ओळखलं जातं आणि ह्या वृक्षाचा नुसतं सावली म्हणून नाही, पण वातावरणातील जे सकारात्मक किंवा जे माणसासाठी ज्या गोष्टी घातक आहेत त्या शोषून त्याला ऑक्सिजनमध्ये चांगल्या पद्धतीने परिवर्तित करण्याचं काम जे झाडं करतात ते झाडं लावण्याचं त्या डेरे परिवाराच्या वतीनं केल्या जात आहे आणि असंच प्रत्येकाने वृक्ष संवर्धनासाठी पुढे यावं। हॉलीक्रॉस शाळेच्या चौकात मी सध्या, तुम्ही जर त्या भिंतीलगत जर पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे झाडं आहेत हे लावणं चालू आहेत। जे मित्रमंडळी आहेत ते लावतात आणि प्रत्येकाला वृक्षारोपणाची संधी प्रमोद भाऊच्या वाढदिवसासाठी दिल्या जाते। नेहमीच एक सकारात्मक कार्यक्रम आणि रोडे सरांनी सांगितलं की बा एक सकारात्मक ऊर्जा देणारं झाड म्हणजे कदंबाचं झाड आहे आणि प्रत्येक वेळेस एक अभिनव उपक्रम हा डेरे परिवार कायम राबवत असते। मागच्या वेळेसही म्हणजे 5-7 दिवसाच्या आधी 31 तारीखले पंकज दादा जन्म झाला होता। काय राजू, दोघंही भावाचा जन्म निरा पाणी पावसातच व्हायला पाबर, आज वरून त्या दिवशी पाणी होतं आणि आजही पाणी चालू आहे। तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर सर्वच जण जे लोक आहेत उपस्थित आहेत, सर्व आमचे प्रवीण पाटील साहेब आहेत, सर्वजण आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे माई मावसाच आहेत जोशी काका। या दुर्यावर काका या, हे पाठीमागचं बॅकग्राऊंड दिसलं पाहिजे। तर माय मावसाच आहेत जोशी काका। आपण कायम पाहतो की डेरे परिवारातल्या कोणत्याही माणसाचा वाढदिवस वृक्ष संवर्धन, वृक्ष संगोपन आणि वृक्षारोपण करून साजरा करतात। त्यातही डबल कदंबासारखं ऐतिहासिक आणि सकारात्मक ऊर्जा देणारं झाड कोणता सामाजिक संदेश परिवार देत आहे? तुमचा तर लय जुना संबंध आहे याच्यासोबत। कदम का पेड़ हमारे पौराणिक कथाओं में भगवान कृष्ण के साथ में इसका संबंध जोड़ा जाता है और मैं समझता हूँ कि आज की युवा पीढ़ी ने जो जेन जी पीढ़ी एक नया जो हमें देखने को मिल रही है, तो डेरे परिवार के जितने भी युवक हैं, डेरे परिवार की जो मित्र मंडली है, उनके जो दोस्त लोग हैं, उन लोगों ने ये एक बहुत ही अच्छा और प्रशंसनीय निश्चय किया है कि हर जन्मदिन पे वो पेड़ लगा रहे, पौधे लगा रहे, ताकि हम प्रकृति का संरक्षण कर सके, ताकि आने वाली पीढ़ियों को किसी भी प्रकार से प्राणवायु की कमी ना हो पाए। ये बहुत ही सार्थक उद्देश्य है। यदि हम पेड़ नहीं लगाएंगे, यदि हम प्रकृति की रक्षा नहीं करेंगे तो हमारा आधुनिक बनने कोई मायने नहीं रखता है। किसनजी शर्मा आहेत, हे ढेरे परिवाराचा मित्र परिवार आहे। आज म्हणजे प्रमोद भाऊचा वाढदिवस, कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा? आता वृक्षारोपण चालू आहे। वृक्षारोपण दरवर्षी आम्ही करतो। वृक्षारोपणच्या माध्यमातून आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करतो।
या ठिकाणी हॉलीक्रॉस शाळा आहे. विद्यार्थी जे आहेत ते प्रमोद भाऊचं जे एक नाव आहे शहरात, तर ते विद्यार्थी प्रमोद भाऊले त्या ठिकाणी हात दाखवून प्रत्येक अभिवादन या ठिकाणी सध्या करत आहेत. म्हणजे एक वेगळं व्यक्तिमत्व असते आणि वेगळा विचारसरणीचा माणूस शहरात वृक्षारोपण करते. आणि तुम्ही जर खाली पाहत असाल तर वृक्षारोपण या ठिकाणी जे आहे हे चालू आहे. आणि नुसतं वृक्षारोपणच नाही तर मी प्रत्येक वेळेस सांगतो की संवर्धनाचं कामही हा डेअरी परिवार कायम करत असते. परतवाडा शहरातील नामांकित ऐतिहासिक गड किल्ले प्रेमी, संशोधन प्रेमी कुणाल काळे पाटील आहेत आज. आणि विशेष म्हणजे प्रमोद दादाही शिवप्रेमी आहेत. कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत दादा? दरवर्षीप्रमाणे ज्या प्रकारे गड किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा गावात जपत आहे, त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे की शिवाजी महाराजांचं पर्यावरणावर जे प्रेम होतं ते सुद्धा हे दादा आपलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. की त्यांचा जो ग्रुप आहे आमच्या पूर्ण गावामध्ये, तर त्यांनी तुम्ही जर शहरामध्ये बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात प्रत्येकाच्या वाढदिवसाला वृक्षारोपण केलेलं आहे. तर याचप्रमाणे चालू आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे गाव आमचं हिरोड होणार आहे तर ते खऱ्या अर्थानं दादाच्या विचारातून आपल्याला बघायला मिळेल. हे जे तुम्ही झाड पाहून राहिले ते काका ज्या बाजूने त्याच्या पाठीमागं अजून दुसरं हे झाड या बाजूने आहे, या खांब्याच्या बाजूने एक झाड आहे, शिवाय याही ठिकाणी एक झाड आहे. आणि या पूर्ण जे म्हणजे धारणीहून जो परतवाडाले कनेक्टिंग करणार जो पाठीमागचा जो नाला आहे राजे तो नाही दाखवून राहिला तुम्हाला मी, पण हा जो या साईडनं तुम्हाला जे वृक्ष दिसून राहिले हे सर्व जे वृक्ष आहेत ते प्रमोद भाऊ किंवा डेरे परिवाराच्या वाढदिवसाला लावले. आणि ते संगोपन करून आज त्याची जी अवस्था आहे एकदम सुदृढ झाली. आणि तुम्ही पाहूनच राहिले की परतवाडा शहरातले जितके नामांकित लोक या ठिकाणी आले असून ते बी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात. आणि लेकरं तर भल्ला एन्जॉय करून आले त्या ठिकाणी. हे पहा हे लेकरंही प्रमोद बोले वाढदिवस शुभेच्छा डबल पहिल्यांदा तुम्हाला दाखवलंच आहे. पण याशिवाय प्रमोद भाऊच्या वाढदिवसासाठी यायचा हा खास कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी परतवाडा शहरातले जितके काही नामांकित हस्त्या आहेत त्या स्वतः हॉलीक्रॉस शाळेच्या चौकात उभे राहून वृक्षारोपण करत आहे. एक वेगळं प्रेम असते, मित्रत्व असते. आणि हा जो ग्रुप आहे हा कायम सामाजिक कार्यासाठी परतवाडा शहरात अग्रेसर असते. ज्याचा आज वाढदिवस आहे असे प्रमोद भाऊ डेरे आहेत. प्रमोद भाऊ बापरे मित्रमंडळी जर म्हणसाल तर सारी आणि डेरे परिवाराचा वृक्ष संवर्धनाचा, वृक्ष संगोपनाचा, वृक्षरोपणाचा वसा आणि मित्राचं असणार प्रेम काहीतरी सांगा. जय शिवराय. आज माझ्या वाढदिवसाच्या औचित्यानं सगळ्या मित्रमंडळांनी ठरवलं की बा वृक्षारोपण करायचं आहे. आणि आम्ही सकाळी 9 वाजता होलीक्रॉस कॉन्व्हेंटजवळ सगळ्या मित्र परिवाराच्या वतीनं वृक्षारोपण केलं. असंच प्रेम मित्रपरिवाराचं दरवर्षी लाभो आणि जीवन संपेपर्यंत हे उपक्रम असे चालत राहो आणि सगळ्यांचा सोबत मिळत राहो हीच आई तुळजाभवानी चरणी अपेक्षा करतो. आणि सर्वांना धन्यवाद.